सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025 तर्फे सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची 1161 जागांसाठी ही भरती निघाली होती आणि आपण फॉर्म सुद्धा या भरतीचे भरले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की सर सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन 1161 जागांसाठी ही भरती निघाली होती, तर या भरतीची ॲडमिट कार्ड केव्हापासून येणार आहे, हॉल तिकीट केव्हापासून येणार आहे आणि ग्राउंड केव्हापासून चालू होणार आहे याबद्दल माहिती सांगा। त्याचबरोबर यामध्ये ट्रेड टेस्ट सुद्धा असणार आहे सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये। तर यामध्ये जे पद कुक झालं, बूट मेकर झालं, टेलर झालं, बार्बर, वॉशरमॅन, स्वीपर, पेंटर, करियर पेंटर, इलेक्ट्रिशियन, तर हे पद यामध्ये होते आणि सर्वात जास्त मुलांनी जे फॉर्म भरले तर ते स्वीपर पदामध्ये भरलेले आहे। तर यामध्ये ट्रेड टेस्ट सुद्धा असणार आहे, तर ट्रेड टेस्ट कशी असणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। त्याचबरोबर त्यानंतर लेखी परीक्षा असणार आहे, अशी निवड प्रक्रिया आणि या भरतीचे ग्राउंड केव्हापासून चालू होणार आहे तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा। तर पास सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची 1161 जागांसाठी भरती आली होती, तर या भरतीचे आता जे हॉल तिकीट केव्हा येणार आहे असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, तर हॉल तिकीट जे आपले येणार आहे तर हे जवळपास जून महिन्यामध्ये तुम्हाला हॉल तिकीट पाहायला भेटणार आहे आणि जुलै महिन्यामध्ये जे आहे हे सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचे ग्राउंड असणार आहे आणि यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, टायमिंग वगैरे काय आहे, उंची वगैरे किती आहे। तर पास जवळपास जून जुलै महिन्यामध्ये जे आपले या ठिकाणी हॉल तिकीट आणि ग्राउंड या ठिकाणी होणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, ज्यांचं सुद्धा 1600 मीटर रनिंगचा टाइम जास्त येत असेल तर आतापासून प्रॅक्टिस चालू द्या, कारण की 1600 मीटर रनिंग 6.5 मिनिटांमध्ये आपल्याला मारायची आणि महिला उमेदवारांना 800 मीटर रनिंग 4 मिनिटांमध्ये मारायची आहे। तर आता या भरतीमध्ये निवड प्रक्रियेचं जर पाहिलं, सर्वात अगोदर सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये काय असणार आहे, आपलं ग्राउंड होणार आहे, मैदान चाचणी। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये असणार आहे ट्रेड टेस्ट आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपली लेखी परीक्षा, त्यानंतर डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर सर्वात अगोदर आपल्या यामध्ये काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। तर उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवार असाल तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये उंची 155 सेंटीमीटर लागते, 78 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांची भरली पाहिजे। आणि तुम्ही एसटी कॅटेगरीचे असाल तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 162 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवार एसटी कॅटेगरीचे असाल तर 152 सेंटीमीटर यामध्ये उंची लागते। त्याचबरोबर आपण सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये ग्राउंडचा जर विचार केला तर 1600 मीटर रनिंग आपल्याला मारायची यामध्ये 6.5 मिनिटांमध्ये, जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग 6.5 मिनिटांमध्ये मारणार आहे तर ते रनिंग पास असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे। आणि ज्यांचा सुद्धा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 6.5 मिनिटापेक्षा 1 सेकंड जरी झाला तर त्या विद्यार्थ्यांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। तर असे यामध्ये ग्राउंड आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं, महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग हा एकच इव्हेंट आहे आणि 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 4 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारायचे आहे। तर ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग हे 4 मिनिटाच्या अंदर मारणार आहे तर त्या या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवारांचा 800 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 4 मिनिटापेक्षा जास्त झाला तर फेल केलं जाणार आहे, अपात्र झालं होणार आहे, ठीक आहे। अशा प्रकारे सर्वात अगोदर आपलं काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे आणि हे जुलै महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि जून महिन्यापर्यंत जे आपलं ॲडमिट कार्ड येण्याची दाट शक्यता आहे। तर आता यामध्ये ग्राउंड झाल्यानंतर ट्रेड टेस्ट आपली असणार आहे। तर ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, तर सर्व पदांची मी तुम्हाला सांगून देतो। तर कुकचं पद आहे, तर कुकमध्ये तुम्हाला ट्रेड टेस्टमध्ये काय काय करावं लागणार आहे, चपाती तुम्हाला करावं लागणार आहे, त्याला पोळं सुद्धा म्हटलं जाते, तुम्हाला भात बनवून दाखवावं लागणार आहे। त्याचबरोबर आपल्याला जे दाल तडका सुद्धा बनवून दाखवावं लागणार आहे, सांबार, इडली इत्यादी आपल्याला त्या ठिकाणी स्वयंपाक बनवून दाखवावं लागणार आहे। त्याचबरोबर आपल्याला जे अंडे झालं, त्याचबरोबर जे मासोळीची भाजी झालं, त्याचबरोबर खीर झालं, तर हे सुद्धा पद आपल्याला या पदामध्ये स्वयंपाक करायचा आहे कुक पदामध्ये। तर अशा प्रकारे हे ट्रेड टेस्ट असणार आहे। तर एवढे पदार्थ या ठिकाणी कुकमध्ये बनवावं लागणार आहे। तर अंड्याची भाजी झालं, त्याचबरोबर खीर झालं, त्याचबरोबर मासोळीची भाजी, त्याचबरोबर इडली, सांबार, दाल तडका इत्यादी, त्याचबरोबर पोळी आणि भात, तर एवढं आपल्याला स्वयंपाक कुकमध्ये करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा। त्यानंतर बूट मेकरचं कॉबलर त्याला म्हटलं जाते हे पद होतं। तर यामध्ये तुम्हाला काय करून दाखवावं लागणार आहे, पॉलिशिंग तुम्हाला करावं लागणार आहे बुटाची, त्याचबरोबर हँडलिंग तुम्हाला करावं लागणार आहे टूलची, कटिंग ऑफ लेदर, रिपेअर तुम्हाला यामध्ये शूज करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा।
तर तो दुरुस्त त्या ठिकाणी करून दाखवावा लागणार आहे। आणि टेलरमध्ये जर आपण पाहिलं तर टेकिंग मेजरमेंट ऑफ पर्सनल, त्याचबरोबर कटिंग ऑफ क्लॉथ, त्याचबरोबर जे स्टिचिंग ऑफ युनिफॉर्म्स ते सुद्धा आपल्याला शिवावं लागणार आहे। तर हे काही आपल्याला काम त्या ठिकाणी ट्रेड टेस्टमध्ये करून दाखवावं लागणार आहे। आणि बार्बरमध्ये जर पाहिलं आपण हँडलिंग ऑफ टूल्स, त्याचबरोबर जे हेअर कटिंगसुद्धा आपल्याला करून दाखवावं लागणार आहे। त्याचबरोबर दाढीसुद्धा आपल्याला त्यांना करून दाखवावं लागणार आहे, केससुद्धा कापून दाखवावं लागणार आहे। वॉशरमॅनमध्ये जर आपण ट्रेड टेस्ट पाहिलं तर वॉशरमॅनमध्ये वॉशिंग ऑफ क्लोदर, त्याचबरोबर आयरनिंग ऑफ खाकी कॉटन युनिफॉर्म, तर कपडेसुद्धा आपल्याला धुवून दाखवावं लागणार आहे। त्याचबरोबर जे आपला वर्दी असते ते सुद्धा तर वॉशरमॅनमध्ये जे वर्दी वगैरे असते तर ते आपल्याला त्यांना धुवून दाखवावं लागणार आहे। तर हे आपल्याला काम करावं लागणार आहे। त्याचबरोबर पेंटरचं जे पद असणार आहे तर पेंटरमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, तर आपल्याला कलर पेंटिंग यामध्ये करावं लागणार आहे। त्याचबरोबर जे दिवाला राहते दिवालावर आपल्याला त्या ठिकाणी पेंटिंग करावं लागणार आहे। त्याचबरोबर पेंटिंग ऑफ साइन बोर्डवर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करून दाखवावं लागणार आहे। त्याचबरोबर पेंटिंग ड्रॉइंगसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करून दाखवावं लागणार आहे, हे करावं लागणार आहे। आणि स्वीपर पदामध्ये जर पाहिलं, स्वीपर पदामध्ये भरपूर मुलांनी फॉर्म भरला आहे, महाराष्ट्रातील तर जास्त मुलांनी फॉर्म भरला आहे स्वीपर पदामध्ये ट्रेड्समॅनमध्ये। तर स्वीपरमध्ये कोणकोणतं आपल्याला काम करावं लागणार आहे, तर आपल्याला जे स्वीपिंग करून दाखवावं लागणार आहे, त्याचबरोबर टॉयलेट आपल्याला साफसफाई करून दाखवावं लागणार आहे। त्याचबरोबर बाथरूमची सुद्धा आपल्याला साफसफाई त्यांना करून दाखवावं लागणार आहे। त्याचबरोबर जे झाडू आपल्याला एका रूममध्ये मारावं लागणार आहे, तर हे 3च करावं लागणार आहे। तर स्वीपर पदामध्ये पुऱ्या खोलीचा झाडू मारून दाखवावं लागणार आहे आणि साफसफाई आपल्याला करून दाखवावं लागणार आहे। त्याचबरोबर फरशासुद्धा ते पुसायला लावू शकते आणि त्याचबरोबर संडाससुद्धा आपल्याला साफ करावं लागणार आहे। त्याचबरोबर बाथरूमसुद्धा आपल्याला साफ करावं लागणार आहे स्वीपर पदामध्ये। तर हे काम यामध्ये असणार आहे। कार्पेंटरमध्ये जर पाहिलं तर हँडलिंग ऑफ टूल्स, त्याचबरोबर कटिंग ऑफ फूड, फिटिंग, पोजिशिंग, त्याचबरोबर फिनिशिंग मटेरियल, तर हे त्याचबरोबर इलेक्ट्रिशियनमध्ये जर पाहिलं नॉलेज ऑफ करंट, त्याचबरोबर न्यू इलेक्ट्रिक फिटिंग करून दाखवावं लागणार आहे। रेक्टिफिकेशन ऑफ इलेक्ट्रिक फॉल्ट तुम्हाला पाहावं लागणार आहे। त्याचबरोबर मालीमध्ये जर पाहिलं तर प्लांटेशन अँड मेकिंग ग्राफ्ट, तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर हे काम आपल्याला ट्रेड्समॅन पदामध्ये यामध्ये करावं लागणार आहे। तर ट्रेड टेस्ट झाल्यानंतर आपलं काय असणार आहे, तर यामध्ये असणार आहे लेखी परीक्षा। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 100 मार्कासाठी। आणि त्याचबरोबर पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। जवळपास 2 घंट्याचा टाईम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे। तर निगेटिव्ह मार्किंग नाही, तर CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन 1161 जागांसाठी ही भरती आली आहे। तर यामध्ये आपल्याला पेपर जे आहे ह्या 100च्या 100 प्रश्न टिक करून यायचं, कारण की निगेटिव्ह मार्किंग यामध्ये ठेवण्यात आली नाही आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला पेपर असणार आहे। आणि त्या पेपरमध्ये सुद्धा पासिंग खूप कमी ठेवण्यात आले। SC ST OBC साठी 33% पासिंग आहे। UR कॅटेगरीसाठी EWS कॅटेगरीसाठी पासिंग 35% ठेवण्यात आलेली आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी आजच्या इथंच थांबतो। भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।